नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं जातं की पूर्वजांनी कधीही नाराज होता कामा नये, कारण धार्मिक मान्यतेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं आणि तुम्हाला आनंद मिळतो। तर पितरांना प्रसन्न ठेवून तुम्हाला देवांचा आशीर्वाद हा मिळवता येतो। तर दुसरीकडे पितरांना राग आला तर घरामधून सुख हे हिरावलं जातं, तसेच कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीचा देवदेवतांचा आशीर्वाद त्यांना मिळत नाही। तर मग मित्रांनो, असं म्हटलं जातं की वर्षभर पूर्वज तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या सुख आणि नाराजीची माहिती हे देत असतात। तुम्हाला ते काही संकेत देत असतात। यामध्ये स्वप्नही महत्त्वाची ठरतात। अनेकांना स्वप्नामध्ये त्यांचे पूर्वज दिसतात। खरं तर ते स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला संकेत देत असतात। तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही स्वप्नांबद्दल। तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की काही स्वप्न जर तुम्हाला पडत असतील तर त्या स्वप्नांच्या दिसण्यानं तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत की रागावले आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो। मित्रांनो, स्वप्नामध्ये पितरांना मिठाई वाटणं किंवा काही देणं हे शुभ असल्याचं लक्षण आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्या पूर्वजांबद्दल केलेल्या श्रद्धेनं आणि आदरानं ते आनंदी आणि समाधानी आहेत। तसेच तुमच्या घरामध्ये लवकरच आनंदाचं आगमन हे होणार आहे। स्वप्नामध्ये पितरांना बोलताना पाहणं हे देखील स्वप्नशास्त्रामध्ये शुभ मानलं गेलंय। जर तुम्ही स्वप्नामध्ये बोलताना दिसलात तर याचा अर्थ तुम्हाला नजीकच्या भविष्यकाळामध्ये एखादं मोठं यश हे मिळू शकतं। पूर्वजांना स्वप्नामध्ये अन्न खाऊ घालताना पाहणं हे देखील खूप चांगले लक्षण मानलं जातं। जर तुम्हाला असं स्वप्न दिसलं तर तुम्ही समजून घ्या की तुमचा येणारा काळ हा खूप चांगला जाणार आहे। स्वप्नामध्ये पितरांची झलक पाहणं आणि त्यानंतर त्यांचं गायब होणं हे मात्र अशुभ मानलं जातं। असं स्वप्न पडणं म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या संकटामध्ये सापडणार आहात। अशा वेळी आपण देवाची उपासना करावी। स्वप्नामध्ये पितरांना नाराज होताना जर पाहिलं तर ते अत्यंत अशुभ आहे। जर असं स्वप्न दिसलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही वडिलोपार्जित मालमत्ता ही गमावू शकता। स्वप्नामध्ये पितरांना रागावताना पाहणं देखील अशुभ मानलं जातं। जर तुम्हाला असं स्वप्न दिसलं तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज हे तुमच्यावरती खुश नाहीत, ज्यांच्या घरामध्ये दोष आहे। तर स्वप्नामध्ये त्या लोकांचे पितर हे त्यांना रागावलेले दिसतात। त्यावरनं तुम्ही समजून घेऊ शकता की तुमच्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्वप्नामध्ये तुमचे आजी आजोबा, आई वडील, काका काकी किंवा जर जवळचं कोणी दिसत असेल तर याचे काय काय अर्थ होऊ शकतात आणि कशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टी समजून घेऊ शकता हेच आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेतलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।